आज आपण बुद्धिमत्ता चाचणीतील आकलन या घटकाबद्दल माहिती पाहूया। आकलन म्हणजे समजून घेणं, दिलेल्या सूचनेचं काटेकोर पद्धतीने पालन करणं, त्याचबरोबर जी समस्या आपल्या समोर मांडलेली असते या समस्येचं निराकरण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही कशा पद्धतीने करता येते याचा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आकलन या घटकामध्ये कराव्या लागतात। आता खऱ्या अर्थानं आकलन म्हणजे समजून घेणं, अंडरस्टँड करणं, जे काही आपल्या समोर प्रश्न दिलेला आहे या प्रश्नाचं नेमकं म्हणणं काय आहे ते लक्षात घेणं आणि त्या पद्धतीनं आपली कृती करणं। या आकलन या घटकामध्ये विशेषतः 3 मुद्दे येतात। त्या 3 मुद्द्यांपैकी सूचना पालन, संख्या मालिका आणि इंग्रजी अक्षरमाला हे 3 महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता सूचना पालन या मुद्द्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस इथं सरळ दिलेल्या सूचनेचं पालन करायचं असतं की नेमकं काय म्हटलंय, प्रश्नामध्ये नेमकी कोणती सूचना दिली आहे या सूचनेचं आपल्याला पालन करायचं असतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं। मग नेमक्या सूचना कोणत्या पद्धतीच्या असतात हे आपण या ठिकाणी पाहून घेणार। आता विशेषतः या सूचना पालनमध्ये काही अक्षर उलट क्रमाने आपल्याला दिलेली असतील आणि साधी सूचना दिलेली असेल की हे जे उलट क्रमाने अक्षर दिलेले आहेत यांच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा। आता अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर मग त्या शब्दातलं पहिलं अक्षर विचारलं जाईल, मधलं अक्षर विचारलं जाईल, शेवटचं अक्षर विचारलं जाईल, किंवा या शब्दाचा एखादा समानार्थी शब्द तयार होण्यासाठी या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षर आपल्याला घ्यावी लागतील अशी देखील सूचना दिली जाईल। एक साधं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया। एक 5 अक्षर आपल्या समोर मांडले, त, न, वा, ता, आणि सांगितलं या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा। आता अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी आपणाकडं काय असलं पाहिजे, तर ज्या विद्यार्थ्यांचं अवांतर वाचन व्यवस्थित असतं, जे शालेय पाठ्यपुस्तकांचे व्यतिरिक्त इतरही पुस्तकं व्यवस्थित वाचतात, अशा मुलांना अर्थपूर्ण शब्द तयार करायला फारशी अडचण येत नाही, कारण त्याचा शाब्दिक विकास झालेला असतो, शब्दसंपत्तीचा साठा वाढलेला असतो आणि एखादा उलट अक्षर दिलेले असताना सुद्धा पाहताच क्षणी हा एखादा शब्द लगेच आठवतो आणि म्हणून हा शब्द ओळखायला सोपा जातो। यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, तर आपलं अवांतर वाचन वाढवायला पाहिजे। बघूया यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तर या 5 अक्षरापासून वातावरण हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला। मग याच्यावर आधारित अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जातात। नेमके कोणते प्रश्न विचारले जातात, या शब्दातील मध्यभागी येणारं अक्षर कोणतं। आता मध्यभागी एखाद्या शब्दाच्या मध्यभागी कोणतं अक्षर येऊ शकतं हे पाहण्याच्या अगोदर एखाद्या शब्दाच्या मध्यभागी येणारं अक्षर नेमकं कोणत्या प्रकारचं असतं हे पाहणं महत्वाचं आहे। म्हणजे कसं ते पहा, आता मध्यभागी येणारं अक्षर शोधण्याच्या काही पद्धती आहेत, त्या पद्धतींपैकी काही पद्धतीचा जर आपण उपयोग केला तर सहजासहजी अगदी कमी वेळेमध्ये आपण मध्यभागचा अक्षर शोधू शकतो। कसं, तर बघा याच्या सगळ्यात महत्वाच्या 2 पद्धती तुम्हाला सांगतो। सगळ्यात अगोदर काय करायचं, तर या दिलेल्या शब्दातील अक्षरांना क्रमांक टाकून द्यायचे किंवा तयार झालेल्या शब्दातील अक्षरांना क्रमांक टाकून द्यायचे। मग घेतले क्रमांक टाकून 1 2 3 4 5 आणि जो शेवटचा
अंक आलेला आहे किंवा संख्या आलेली आहे, या संख्येकडे पाहून एक साधा विचार करा की ही संख्या सम आहे किंवा विषम आहे. जर ही संख्या विषम असेल तर या संख्येमध्ये 1 मिळवा. जसं की 5 अधिक 1 बरोबर 6. आणि या आलेल्या 6चं निम्म करा. निम्म करणं म्हणजे 2 न भागणं, आणि एक अंकी संख्या असल्यामुळे निम्म करण्यासाठी सरळ सरळ 2 न भागण्याच्या ऐवजी आपण त्याचं सरळ सांगू शकतो की 6च्या निम्म 3 येतं. मग हे जे 3 क्रमांक आपल्याला इथे मिळाला किंवा 3 उत्तर आपल्याला मिळालं, त्या उत्तरावरून एक साधा विचार आपण असा करूया की 3 क्रमांकाचं जे अक्षर असणार आहे हे अक्षर त्या शब्दातील मध्यभागी येणारं अक्षर असणार आहे. बघा 1 2 इकडे 2 अक्षर सुटले, इकडे 1 2 2 अक्षर सुटले, मध्यभागी राहिलं 3 क्रमांकाचं अक्षर. आता दुसरी पद्धत कोणती असेल? सरळ सरळ पद्धतीनं डावीकडून आणि उजवीकडून. आता डावी आणि उजवी बाजू हे देखील आपल्याला पाहायला लागेल. डावी बाजू कशाला म्हणायचं, उजवी बाजू कशाला म्हणायचं? दिलेल्या शब्दामध्ये किंवा अक्षरमालेमध्ये किंवा संख्यामालेमध्ये किंवा चिन्हमालेमध्ये कोणत्याही मालिकेमध्ये उजवीकडली बाजू आणि डावीकडली बाजू ही पाहत असताना आपणाला काही गोष्टी पाळाव्या लागतात. जसं की डावी बाजू कोणती शोधायचे? ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो किंवा एखादा उतारा वाचतो, कविता वाचतो, पुस्तक वाचतो किंवा लिहितो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपला क्रम कोणीकडे असतो? तर डावीकडून उजवीकडे. म्हणजे सुरुवातीचा हा जो भाग आहे, प्रश्न किंवा पुस्तक आपल्या समोर ठेवल्यानंतर आपल्या डाव्या हाताच्या बाजूला पुस्तकाची किंवा प्रश्नाची जी बाजू येते ती बाजू म्हणजे कोणती बाजू असते? डावी बाजू असते. तर उजव्या हाताच्या बाजूला उजवीच बाजू असते. त्यामुळं डावीकडून म्हटल्यानंतर याच बाजूला आपल्याला जायचंय, या बाजूला, आणि उजवीकडून म्हटलं की उलट बाजूने यायचंय. म्हणजे या ठिकाणी क्रमानं आणि उलट क्रमानं असा देखील प्रश्न अपेक्षित आहे. क्रमानं म्हटलं की डावीकडून उजवीकडे आणि उलट क्रमानं म्हटलं की उजवीकडून डावीकडे. याच पद्धतीनं आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहज शोधू शकतो. मग आता इथं याचाच आपल्याला आधार घ्यायचा आहे. मग डावीकडनं आणि उजवीकडनं एक एक अक्षर आपल्याला काढून टाकायचे किंवा वगळायचे. मग कसं करता येईल? मी काय करतो, अगोदर डावीकडनं उजवीकडे एक अक्षर वगळतो. बघा, इकडलं एक अक्षर वगळलं, डावीकडलं एक वगळलं, उजवीकडलं एक वगळलं. आता हे अक्षर मी वगळावं म्हटलं तर याला जोडीच नाही. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण विचार इथं केला त्यावेळेस एक साधी गोष्ट लक्षात आली की एक अक्षर असं आपल्याला मिळालं की त्या डावीकडल्या अक्षराला उजवीकडची जोडीच नाही किंवा उजवीकडल्या अक्षराला डावीकडची जोडीच नाही. एक साधं लॉजिक आपण इथं लावू शकतो, एक साधा विचार इथं करू शकतो की ज्या अक्षराला दुसरं अक्षर वगळण्यासाठी जोडीदार सापडतच नाही असं अक्षर त्या शब्दातील मध्यभागी येणारं अक्षर असतं. आणि म्हणून आपण सहजासहजी हे मध्यभागचं अक्षर शोधू शकतो. मध्यभागचं अक्षर शोधण्यासाठी काय केलं? डावीकडनं एक उजवीकडनं एक असं डावी उजवा डावा उजवा करत करत एक अक्षर आपण वगळले. आणि वगळलेल्या अक्षरावर आधारित आपण ज्या अक्षराला कुठलंही अक्षर जोडीदार नव्हतं, जोडी लागली नाही, असं अक्षर आपण मध्यभागी अक्षर म्हणून बाजूला काढलं. आपण पहिल्या पद्धतीने पाहिलं होतं त्यावेळेस देखील आपल्याला व हेच अक्षर बाजूला निघालं होतं मध्यभागी असलेलं. आता सुद्धा आपण वगळण्याच्या पद्धतीचा उपयोग केला, विचार केला, त्यावेळेस देखील व हेच अक्षर आपण इथं बाजूला काढलं. याच्या व्यतिरिक्त याच घटकावर आधारित पुढचे काही प्रश्न असेही विचारले जातात. एखादी अक्षरमालिका तुम्हाला दिली जाते तर पहा, या ठिकाणी ही एक वर्णमाला आपण या ठिकाणी घेतलेली आहे. या वर्णमालेवर देखील आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. त्याच्या अगोदर एक आपण साधा विचार करूयात की ही दिलेली वर्णमाला नेमकी कोणत्या प्रकारची आहे. या वर्णमालेकडे पाहिल्यानंतर काही गोष्टी अशा लक्षात येतात की ही या वर्णमालेतील अक्षर हे मूळच्या वर्णमालेतील अक्षराच्या क्रमाचे नाहीयेत.
म्हणजेच काय, ते उलट सुलट कुठल्याही क्रमाने आलेले आहेत. याचाच नेमका अर्थ काय, की ही जी वर्णमाला आपल्या समोर दिलेली आहे ही वर्णमाला अनियमित वर्णमाला आहे, ही नियमित वर्णमाला नाही. आता नियमित वर्णमाला कशी असते, अ आ इ पासून ते क क्ष आणि ज्ञ पर्यंत. ज्यावेळेस आपल्याला ही अनियमित वर्णमाला या ठिकाणी दिली आहे त्यावेळेस याच्यावर देखील काही प्रश्न विचारलेले असतात आणि हे प्रश्न नेमके कोणत्या पद्धतीचे असतात याची काही आपण उदाहरणं पाहणार आहेत. साध्या सूचना दिलेल्या आहेत, सूचना पालनच पाहतोय आपण. साधी सूचना आहे, दिलेल्या वर्णमालेतील एकूण वर्णांची संख्या किती, अक्षरांची संख्या किती मोजावी लागेल. पाहूयात मोजून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे इथं 11 म्हणजे विषम क्रमांका इतकी वर्ण आलेली आहेत. जर विषम क्रमांका इतकी वर्ण आलेले असतील तर मधोमध येणारा अक्षर आपल्याला शोधता येईल. मग मधोमध येणारा अक्षर शोधण्यासाठी काय करावं लागेल, शेवटचा क्रमांक कोणता, 11, या 11 मध्ये 1 मिळवावा लागेल. मिळवलं, मग किती आलं उत्तर, 12. या 12ला 2 न भागावं लागेल म्हणजे निम्म करावं लागेल, उत्तर मिळालं 6. तर 6व्या क्रमांकाचं जे अक्षर असेल हे अक्षर या वर्णमालेतील मधोमध येणारं अक्षर असेल. 1 2 3 4 5 6 म्हणजे ल हे अक्षर काय असेल, वर्णमालेतील मधोमध येणारं अक्षर असेल. आता हेच आपण दुसऱ्याही पद्धतीने शोधू शकतो. दुसरी पद्धत आपण पाहिली होती मगाशी, डावीकडनं आणि उजवीकडनं जोड्या लावून एक एक अक्षर कमी करणं. मग मी जर डावीकडलं च कमी केलं तर उजवीकडलं म कमी करायला लागेल. मग या म साठी या र ची जोडी लागली, या य साठी या म ची जोडी लागली, या र साठी या स ची जोडी लागली, या क साठी या य ची जोडी लागली. पण या ल साठी कुठलंही अक्षर जोडीदार नाही, म्हणून ल हे अक्षर त्या वर्णमालेतील मधोमध येणारं अक्षर असेल. आता ज्यावेळेस आपण यांना क्रमांक दिलेले होते, जसे की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, मग या क्रमांकावर आधारित आपण सांगू शकतो की नेमकं कोणत्या क्रमांकाचं अक्षर मधोमध आहे. तर ते येईल 6व्या क्रमांकाचं अक्षर. दिलेल्या अक्षरमालेतील 6व्या क्रमांकाचा अक्षर मधोमध येईल. मग ह्या अक्षराचा क्रमांक सुरुवातीपासून पाहिला कितवा मिळाला, 6वा मिळाला. शेवटून पाहिला, शेवटून देखील कितवा मिळाला, 6वाच मिळाला. म्हणजे वर्णमालेच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक डावीकडून किंवा उजवीकडून दोन्ही बाजूंनी कसा असतो, सारखाच असतो, तोच क्रमांक असतो. मग याच्यावरून आपल्याला असंही म्हणता येईल की ज्या वर्णाचा क्रमांक वर्णमालेच्या दोन्ही बाजूंनी समान असतो, म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून दोन्ही बाजूंनी समान असतो, अशा वर्णाला आपण त्या वर्णमालेतील मधोमध येणारे वर्ण किंवा मधोमध येणारे अक्षर असं समजू शकतो. आता याच्यावर पुन्हा दुसरा तुम्हाला विचारला की हात या शब्दाचा समानार्थी शब्द मिळण्यासाठी आपणाला कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यावे लागतील. आता हात या शब्दाला भरपूर समानार्थी शब्द आहेत, त्याच्यापैकी आपण एक साधा शब्द घेऊयात, तो म्हणजे कर. आता कर या हा शब्द तयार होण्यासाठी इथले कोणत्या कोणत्या क्रमांकाचे अक्षर आपण घेणं अपेक्षित आहे. एकतर आपण पाहूयात क कोणत्या कोणत्या क्रमांकावर आले. क आलेला आहे 5व्या क्रमांकावर आणि र आलेला आहे 4थ्या क्रमांकावर. त्याचबरोबर आणखी एक र दिसतं ते 10व्या क्रमांकावर. पण इथे 3 अक्षर घेऊन चालणार नाही, मग या ठिकाणी 2च अक्षर आपल्याला घ्यावे लागतील. अशा वेळेस ज्या तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात, पर्याय दिलेले असतात, या पर्यायापैकी नेमकं मग 5 आणि 4 हा क्रमांक दिलाय किंवा 5 आणि 10 हे क्रमांक दिलेत, या दोन्ही पैकी जे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे त्या ठिकाणी दिलेलं ते उत्तर आपल्याला निवडावं लागेल. किंवा मग कधी कधी काय होतं, 4 ऑप्शन दिलेले असताना पहिल्या ठिकाणी हे दिलं जातं, दुसऱ्या ठिकाणी आणखी दुसरं कुठलं तरी दिलं जातं 5 आणि 3, तिसऱ्या ठिकाणी हे दिलं जातं आणि 4थ्या ठिकाणी दिलं जातं पर्याय क्रमांक 1 व 3 बरोबर. आता इथं
आपण ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस 5 आणि 4 यापासून देखील कर हा शब्द तयार झाला होता आणि 5 आणि 10 यापासून सुद्धा कर हा शब्द तयार झाला होता. म्हणून याचं नेमकं अपेक्षित उत्तर काय? 1 आणि पर्याय क्रमांक 3. म्हणून हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत हे सुचवणारा पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. म्हणून या प्रश्नासाठीचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. नेमकी आपली गफलत कुठं होते, नेमकी आपली चूक कुठं होते हे आपल्या लक्षात आली पाहिजे. आपण पाहताच क्षणी काय करतो, पहिला पर्याय मला इथं दिसायला लागला 5 4, अरे 5 पासनं आणि 4 पासनं हा कर हा शब्द तयार व्हायला लागलाय आपण पाहतो आणि लगेच उत्तर लिहून टाकतो आणि नेमकं त्याच ठिकाणी आपण चुकतो. आकलन हे इथंच आपल्याला कामाला येतं. आता याच्यावर आधारित पुढचे काही नमुने, पुढचे काही प्रश्न आपण पाहणार आहेत, पाहूयात. पहा, हा एक पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. इथं काही शब्द दिलेले आहेत. या शब्दापैकी दगड, वजन, गडद, डझन, जनक, नजन आणि प्रश्न विचारला यावर आधारित यात सर्वाधिक वेळा येणारं अक्षर कोणतं? आता सर्वाधिक वेळा येणार म्हणजे जास्तीत जास्त वेळा येणारं अक्षर शोधावं लागेल. आता पाहिल्याबरोबर काही अक्षर आपल्याला जाणवतात की ते पुन्हा पुन्हा आलेले आहेत, त्यांची पुनरावृत्ती झालेली आहे, अशा अक्षर आपल्याला इथे शोधायचे. पण नुसतं पाहिल्याबरोबर आपण ते शोधणं आणि लिहिणं यामध्ये चूक होऊ शकते. त्यामुळे त्याचं निश्चित असं उत्तर काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक शब्दाकडे विशिष्ट असे दृष्टीने पाहावं लागेल. मग काय करूयात पाहू. बाबा इथं दगड हा एक शब्द आलाय. दगड मधले द, ग आणि ड या 3 अक्षरांचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस द हा हे अक्षर मला संपूर्ण शब्दांच्या यादीमध्ये फक्त एकदा आलेलं दिसतं. ग हे अक्षर इथं आहे, इथं आहे, 2 ठिकाणी आलेलं दिसतं आणि ड हे अक्षर 1 2 3 3 ठिकाणी आलेलं आहे. त्याच पद्धतीनं वजन पाहूयात. वजन मध्ये व हे अक्षर एकाच ठिकाणी आपल्याला दिसतं. ज हे अक्षर 1 2 3 आणि 4 ठिकाणी आलेलं दिसतं. तर न हे अक्षर 1 2 3 4 आणि 5 ठिकाणी आलेलं दिसतं. नंतर बघा गडद. या गडद पैकी आपण काय केलं, गडद हे उलट सुलट क्रमाने इथे घेतलेला आहे. दगडचाच गडद उलट सुलट पद्धतीने घेतले म्हणून याला आपण घेण्याची आवश्यकता नाही. पुन्हा डझन मध्ये ड पण पाहिलं होतं आपण, इथे आहे, ज पण पाहिले आणि न पण पाहिले. मग जनक मध्ये ज पाहिलंय, न पाहिलंय, पाहायचं राहिलं ते क, म्हणून क घेऊयात. क भावावर कुठं आलंय, इकडं आलं नाही कुठंच, मग क हे एकाच ठिकाणी आपल्याला दिसतं. जनक मधलं पाहिलं क. आता नजन मध्ये न पण पाहिले आणि ज पण पाहिलंय म्हणून हे पुन्हा पुन्हा पाहण्याची आवश्यकता नाही. मग आता या सगळ्या अक्षरांपैकी सगळ्यात जास्त वेळा आलेलं अक्षर कोणतं सापडतं आपल्याला, तर ते आहे न. न हे अक्षर सगळ्यात जास्त वेळा आलेलं आहे. आता याच्यावर दुसरा एक प्रश्न साधा असा विचारला जातो की या शब्दांच्या मालिकेमध्ये समान वेळा आलेले अक्षर कोणते कोणते आहेत. आता समान वेळा येणं याचाच अर्थ काय, एकच अक्षर ठराविक अशा वेळेला येणं. आता समान वेळेला आलेल्या अक्षरांची जोडी इथं कुठली सापडते का पहा. द हे अक्षर 3 वेळेस, द हे अक्षर एकदा आलंय, व हे अक्षर एकदा आलंय आणि क हे अक्षर एकदा आलंय. म्हणजे हे 3ही अक्षर समान वेळेसच आलेले आहेत. म्हणून समान वेळा येणारे अक्षर कोणते कोणते, द, व आणि क, हे 3 अक्षर आहेत. तर शिल्लक राहिलेल्या अक्षरांपैकी कुठलंही अक्षर मग समान वेळा आलेलं नाही. या पद्धतीने आपण या नमुन्यातले प्रश्न सोडवू शकतो. आता याच्यावर आधारित संख्या मालिकेवर कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्याचा आपण विचार करूयात. तर पहा, या ठिकाणी आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेवर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील त्यावेळेस जसं मगाशी आपण वर्णमाला किंवा सूचना पालन पाहिलं, नियमित वर्णमाला न पाहता अनियमित वर्णमालेचा आपण विचार केला, त्याच पद्धतीने संख्या मालिकेचा देखील विचार करायचा आहे. मग संख्या मालिकेचं आकलन कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहित असणं अपेक्षित आहे, तर त्याही गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करूयात. सगळ्यात अगोदर संख्या मालिकेवरचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या या संख्यांचे प्रकार व्यवस्थित पद्धतीने माहित असणं अपेक्षित आहे. आता याच प्रकारावर आधारित
आपण या संख्या मालिकेवरचे काही प्रश्न सोडवू शकतो. जसं की याच्यावर साधे साधेच प्रश्न विचारलेले आहेत. कसे प्रश्न विचारतात पाहूयात. दिलेल्या संख्या मालिकेत एकूण किती संख्या आलेल्या आहेत, किंवा दिलेल्या संख्या मालिकेतील संख्यांची संख्या किती. सरळ सरळ मोजायचंय. एखादा अक्षर 2 वेळेस आलेला असेल, की सॉरी एखादी संख्या जरी 2 वेळेस आलेली असेल तरी आपल्याला किती वेळा आलंय ते मोजायचे. त्यामुळे सरळ सरळ आपण मोजून टाकूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21. या ठिकाणी 21 अंक आलेले आहेत. मग 21 अंक आलेले आहेत म्हणजे या अंकांची संख्या ही कशी आहे, विषम संख्या इतकी आहे. मग मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे आपणाला मधोमध येणारा अंक कोणता तोही शोधता येईल. त्याच बरोबर आपणाला या संख्या मालिकेतील प्रत्येक अंक नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे सुद्धा विचारलं जातं. आपण तेही सांगू शकतो. जसं की समसंख्या किती आहेत. मग समसंख्या पाहत असताना आपल्याला पाहायला लागेल समसंख्येची कसोटी माहिती असते, किंवा समसंख्या आपण कशाला म्हणतो त्याचंही आपल्याला माहित आहे. दिलेल्या संख्येला जर 2 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या समसंख्या असते. आणि म्हणून मग 2च्या पटीतील संख्या या आपल्याला समसंख्या म्हणून बाजूला काढता येतील. मग बघा समसंख्या कोणत्या कोणत्या असतील. 2 हे 2 हे 2 4 2 4 2 2 2 4 2 4 इतक्या समसंख्या आहेत. यांची संख्या किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मग इथे जर सम अंक 12 आलेले असतील, एकूण अंक होते 21, यापैकी हे 12 अंक आपण कमी केले त्यावेळेस 9 अंक आपल्याला मिळतील. आणि 9 हे अंक कसे असतील, विषम अंक असतील. पाहूयात मोजून. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मग 9 हे अंक कसे मिळाले, विषम अंक मिळाले. आता इथंच आणखी वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. ते कसे असतात तर समसंख्येनंतर विषम संख्या आलेली आहे असं किती वेळेस झालंय. समसंख्या आली अगोदर म्हणजे कुठलीही एक समसंख्या आणि त्याच्यानंतर लागलीच विषम संख्या, म्हणजे आपल्याला क्रम कसा ठेवायचा आहे, सम आणि विषम अशा पद्धतीनं. अगोदर सम नंतर विषम, कारण सम नंतर विषम आलंय असं विचारलंय. मग सम पहा, 2 आणि 3 एक जोडी झाली, परत 2 आणि 5 एक जोडी झाली, परत 4 आणि 5 एक जोडी झाली, परत 2 आणि 5 एक जोडी झाली, परत 2 आणि 3 एक जोडी झाली, परत 2 आणि 5 ही एक जोडी झाली, परत 4 आणि 5 ही एक जोडी झाली. आता 2 2 चे गट आपण किती केलेत ते मोजूयात. 1 2 3 4 5 6 आणि 7. मग समनंतर विषम संख्या आलेली आहे असं या संख्या मालिकेमध्ये किती वेळेस झालंय, 7 वेळेस झालेलं आहे. किंवा असा एक प्रश्न विचारला जातो की 2च्या अगोदर 5 म्हणजे 2 पूर्वी 5 किती वेळेस आलेले आहे. मग 2च्या अगोदर 5 आहे म्हणजे अगोदर 5 आणि नंतर 2, कारण ह्या 2च्या पूर्वी काय पाहिजे, 5 पाहिजे. म्हणजे 52 ही संख्या कुठं कुठं तयार झाली एवढंच आपल्याला शोधायचंय. पहा बरं, मग 52 संख्या या ठिकाणी एक तयार झाली, परत इथे एक तयार झाली, परत इथे एक तयार झाली, परत इथे एक तयार झाली आणि पुन्हा कोणत्याही ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. मग 1 2 3 आणि 4 हे किती वेळ झालं, 4 वेळेस झालेलं आहे. अशा पद्धतीचे काही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवू शकतो. याच्यावर आधारित पुढचा आणखी एक साधेच प्रश्न असतात. मग कुठला प्रश्न विचारला जातो, सलग 2 संख्यांची बेरीज ही मूळ संख्या येते असे किती वेळा झाले. आता मूळ संख्या कशाला म्हणतात हे देखील आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. एखाद्या संख्येचे अवयव एक आणि तीच संख्या सोडून दुसरा कुठलाही इतर अवयव नसतो अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. दॅट्स कॉल्ड प्राईम नंबर्स. मग आता 2 सलग संख्यांची बेरीज ही मूळ संख्या यायला पाहिजे असं कुठं कुठं होतं पाहूयात. 2 आणि 3 ची बेरीज झाली 5, 3 आणि 5 ची बेरीज येते 8, 5 आणि 2 7, 2 आणि 5 7, 2 5 आणि 2 7, 2 आणि 4 6,
5 आणि 4 9, 5 आणि 2 7, 4 आणि 2 6, 4 आणि 2 6, 2 आणि 5 7, 5 आणि 2 7, 2 आणि 3 5, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 आणि 4 6 आणि 5 9 आणि 3 8. यापैकी मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत पहा. 5 मूळ आहे, 7 मूळ आहे, परत 7 मूळ आहे, हे पण 7 मूळ आहे, 5 मूळ आहे, हे 7 मूळ आहे आणि यानंतर कुठलीही संख्या मूळ नाहीये. मग किती संख्यांना आपण कटवलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 संख्यांना आपण कटवलं. याचाच अर्थ काय झालं? या संख्या कशा मिळाल्या होत्या? सलग 2 संख्यांची बेरीज केली होती आणि ही बेरीज आपण या ठिकाणी केल्यानंतर मूळ संख्या बेरीज किती संख्यांची मिळाली हे आपण पाहिलं होतं. म्हणजे सलग 2 संख्यांची बेरीज जी आपण मूळ संख्या काढल्या होत्या याचा आपण इथे विचार करतोय. तर सलग 2 संख्यांची बेरीज करून खाली घेतल्यानंतर ज्या संख्या कटवलेल्या आहेत या सर्व संख्या कशा आहेत? मूळ संख्या आहेत. म्हणजे दिलेल्या अंकमालेत सलग 2 अंकांची बेरीज मूळ संख्या येते अशा जोड्या 10 आपणाला मिळाल्या. इथंच सलग 2 संख्यांचा गुणाकार मूळ संख्या पाहिजे, सलग 2 संख्यांची बेरीज विषम संख्या पाहिजे, सलग 2 संख्यांचा गुणाकार विषम संख्या पाहिजे, असे देखील प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. या सर्व प्रश्नांचा योग्य पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. आता आपण यात आकलन या घटकातला तिसरा मुद्दा म्हणजे इंग्रजी वर्णमाला किंवा इंग्रजी अक्षरमाला याबद्दल माहिती घेत पाहूयात. तर इंग्रजी वर्णमाला ही कशी असते? अल्फाबेट्स ए पासून ते वाय पर्यंतची एक अक्षरमालिका आपल्याला दिलेली असते आणि या अक्षरमालिकेवर आधारित आपल्याला विविध प्रश्न विचारले जातात. ही अक्षरमाला नियमित स्वरूपाची असते. नियमित, कारण ए पासून वाय पर्यंत प्रत्येक अक्षर कसे आहेत? क्रमाने आलेले आहेत आणि म्हणून ही एक नियमित अक्षरमाला आहे. नियमित अक्षरमालेचा ज्यावेळेस आपण विचार करूयात त्यावेळेस काही ठराविक मुद्दे, काही मूळ कन्सेप्ट इथं आपण लक्षात घेणं अपेक्षित असतं. तर याच्यासाठी अगोदर आपल्याला एक सोपं काम करायचंय. दिलेल्या अक्षरमालिकेतील प्रत्येक अक्षरांना सलग क्रमांक द्यायचे. सलग म्हणजे डावीकडून उजवीकडे क्रमानं क्रमांक देत जाऊयात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. ज्या पद्धतीने आपण सलग क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत त्याच पद्धतीनं उलट क्रमांकानं देखील आपण सलग यांना क्रमांक देऊन घेऊयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. आपण क्रमानं अक्षरमालिकेतील सगळ्या अक्षरांना क्रमांक दिले, त्याचबरोबर उलट क्रमांकनंही क्रमांक दिले. या ठिकाणी अक्षरमालेचे एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक अक्षरमाला ही 5-5 अक्षरांमध्ये विभाजित केलेली आहे. म्हणजे 5-5 अक्षरांचे या ठिकाणी गट केलेले आहेत आणि या गटांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रत्येक गटाला देखील आपण क्रमांक देऊ शकतो. जसं की गट क्रमांक 1, गट क्रमांक 2, गट क्रमांक 3, गट क्रमांक 4 आणि गट क्रमांक 5. तर या प्रत्येक गटातल्या अक्षरांना आपण सलग क्रमांक दिलेले आहेत, उलट क्रमांक दिलेले आहेत. आता आणखी एका पद्धतीने आपल्याला इथं क्रमांक देता येतील, ते म्हणजे गटातील अक्षरांना गटातलाच क्रमांक कोणता येईल ते पाहता येईल. जसं की 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. अक्षरमालिकेतील या गटांतील अक्षर जे आहेत
त्या अक्षरांना त्या त्या गटाचा कोणता क्रमांक येईल हा क्रमांक आपण या ठिकाणी दिला. आता याच गटामध्ये त्या अक्षराचा उलट क्रमांक कसा असेल तेही आपल्याला देता येतील. जसं की 5 4 3 2 1 किंवा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5. हे सगळे क्रमांक दिल्यानंतर काही गोष्टी आपणाला लक्षात येतील. जसं की प्रत्येक गटामध्ये आता आपण गटापासून विचार करूयात. आता हे उलट क्रमांक आहेत, हे सुलट क्रमांक आहेत. म्हणजे हे झाले गटाचे क्रमांक आणि हे झाले संपूर्ण वर्णमालेचे क्रमांक किंवा अक्षरमालिकेचे क्रमांक. गटाचा ज्यावेळेस मी विचार करतोय त्यावेळेस एक गोष्ट अशी लक्षात येते की एक क्रमांक कोणता, जो की 3 क्रमांक आहे, हा क्रमांकाचं अक्षर दोन्ही बाजूने ज्यावेळेस मी पाहतोय त्यावेळेस एकाच जागेवर आलेला आहे. म्हणजे 3 हा क्रमांक दोन्ही बाजूने ज्यावेळेस मी पाहतोय त्यावेळेस एकाच अक्षराला मिळालेला आहे. याचाच अर्थ आपण मागाशी पाहिल्याप्रमाणे विषम क्रमांका इतकी अक्षरे असल्यानंतर ज्याचा क्रमांक दोन्ही बाजूनी समान येतो हे अक्षर कसं असतं, त्या अक्षर मालिकेतील मधोमध येणारं अक्षर असतं. म्हणजे या गटाच्या मधोमध येणारा अक्षर तिसऱ्या क्रमांकाचा असणार आहे. म्हणजे तिसरा क्रमांक कोणत्या अक्षराचा होता, सी या अक्षराचा होता. म्हणून या गटामध्ये सी हे अक्षर मधोमध येणारं अक्षर असेल. तर याही गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे, एच. या गटामध्ये एम, या गटामध्ये आर आणि या गटामध्ये डब्ल्यू. अशा पद्धतीनं क्रमानं आणि उलट क्रमानं गटातील अक्षर ज्यावेळेस आपण दिले त्यावेळेस मधोमध येणारं अक्षर हे काय असतं, त्या गटातला मधलं अक्षर असतं किंवा ज्या अक्षराचा क्रमांक दोन्ही बाजूनी समान असतो अशा क्रमांकाचं अक्षर त्या गटाच्या मधोमध येतं. आणि मधोमध येणारे अक्षर आपण खाली इथं मांडून घेतलेले आहेत. आता संपूर्ण इंग्रजी अक्षरमालेचा एकदा विचार करूयात. या संपूर्ण इंग्रजी वर्णमालेकडे पाहूयात. ज्यावेळेस मी 1 पासून 25 पर्यंत क्रमांक दिले होते आणि उलट क्रमाने देखील 1 पासून 25 पर्यंत क्रमांक दिलेले होते, त्यावेळेस एक क्रमांक असा आलेला आहे की जो दोन्ही बाजूंनी एकाच अक्षराला मिळालेला आहे आणि तो आहे 13 क्रमांक. मग 13व्या क्रमांकाचा अक्षर कोणतं, यम आहे. म्हणजे हे यम हे अक्षर नुसतं या गटातीलच मधोमध येणारं अक्षर नाही तर संपूर्ण अक्षर मालिकेच्या सुद्धा मधोमध येणारं अक्षर आहे. संपूर्ण अक्षर मालिकेचा सुद्धा मध्य कोण साधतं, तर यम हे अक्षर साधतं. मग आणि यमचा क्रमांक उजवीकडनं जरी तुम्ही मोजलात तरी 13वाच येतो आणि डावीकडनं जरी मोजलात तरीही 13वाच येतो. म्हणजे यम हे अक्षर दिलेल्या वर्णमालेतील किंवा दिलेल्या अक्षर मालिकेच्या एकदम मधोमध येणारं अक्षर आहे. याच्यावर आधारित पुढचेही काही प्रश्न विचारले जातात. जसं की या संपूर्ण अक्षर मालिकेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आता गटाचा विचार न करता संपूर्ण वर्णमालेचा विचार करावा. या संपूर्ण वर्णमालेमध्ये समक्रमांकाची अक्षरं कोणती कोणती आहेत. मग समक्रमांक 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 या क्रमांकाची जी अक्षर आहेत हे अक्षर कशी असतील, समक्रमांकाची अक्षर असतील. तर विषम क्रमांकाची अक्षर कोणती असतील, 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 आणि 25 या क्रमांकाची अक्षरे कशी असतील, विषम क्रमांकाची अक्षर म्हणून ओळखता येतील. तर मूळ क्रमांकाची अक्षर ज्या ज्या अक्षरांना मूळ क्रमांक दिल्यानंतर तो क्रमांक मूळ संख्या मिळालेला आहे अशा अक्षर आपल्याला इथं शोधता येतील. जसे की मूळ संख्या माहिती आहेत, 2 आहे, 3 2 3 5 7 11 13 17 19 23 या क्रमांकाची अक्षर कशी असतील, मूळ क्रमांकाची अक्षर असतील.
याशिवाय पुढचंही असं साध्या पद्धतीने विचारलं जाईल की वर्ग संख्या, ज्या अक्षरांचा क्रमांक वर्ग संख्या आहे अशी अक्षरं कोणती कोणती आहेत. मग वर्ग संख्या ही देखील आपल्याला माहिती आहेत. एक ही एक वर्ग संख्या, सगळ्यात लहान वर्ग संख्या एक आहे. मग 1, 4, बघा एकचा वर्ग 1 आहे, 4 आहे, 9 आहे, परत 16 आहे आणि 25 आहे. आपण हे सगळं तर पाहतोच आहे, पण पाहत असताना काही गोष्टी आपल्याला अशा लक्षात आल्यात की ज्यावेळेस एक एक गट आपण केलेला आहे, 5-5 अक्षरांचा एक गट केलेला आहे, त्यावेळेस प्रत्येक गटामध्ये काही विशिष्ट अशा गुणधर्मान अक्षरं आलेली आहेत. जर पूर्ण 25 क्रमांकाचा आपण विचार केला तर, जसं की पहिल्या गटामध्ये सम आणि विषम यांचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस एक गोष्ट अशी लक्षात येते, पहिल्या गटामध्ये 3 विषम संख्या आलेल्या आहेत, म्हणजे विषम क्रमांक मिळालेले अक्षर 3 आहेत, तर सम क्रमांक मिळालेले अक्षर 2 आहेत. इथे विषम क्रमांक 3, सम क्रमांक 2. दुसऱ्या अक्षर मालिकेमध्ये सम क्रमांक 3 संख्यांना अक्षरांना मिळालेत, तर विषम क्रमांक 2 अक्षरांना मिळालेत. इथं सम क्रमांक 2 अक्षरांना मिळालेत, विषम क्रमांक 3 अक्षरांना मिळालेत. इथं सम क्रमांक 3 अक्षरांना मिळालेत, विषम क्रमांक 2 अक्षरांना मिळालेत. इथं सम क्रमांक 2 अक्षरांना मिळालेत, विषम क्रमांक 3 अक्षरांना मिळालेले आहेत. म्हणजे त्या गटाची सुरुवात जर विषम संख्येनं झालेली असेल आणि शेवटही विषम संख्येनं झालेला असेल, तर त्या ठिकाणी विषम संख्यांची संख्या किंवा विषम क्रमांक मिळालेल्या अक्षरांची संख्या ही सम अक्षरापेक्षा 1 जास्त आहे. पण प्रत्येक गटांचा ज्यावेळेस विचार करू, प्रत्येक गटामध्ये 5-5 इतकेच अक्षर आलेले आहेत. आता याच्यावर वेगवेगळे प्रश्न आहेत, विविध नमुन्यातले प्रश्न आहेत. जसं की दिलेल्या अक्षर मालिकेच्या मधोमध येणारं जे अक्षर आहे, या अक्षरापासून उजवीकडचं किंवा या अक्षरापासून डावीकडचं अक्षर आपल्याला विचारलं जाईल, तेही आपल्याला शोधता येतं. आता पाहूयात यावर कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर या अक्षर मालिकेमध्ये जे विविध प्रश्न विचारले जातात त्यापैकी काही प्रश्न असेही असतात. संपूर्ण वर्णमाला आपल्या समोर मांडलेली आहे आणि विचारलंय की मधोमध येणारं अक्षर, आपण मगाशी पाहिलं मधोमध येणारं अक्षर कोणतं होतं, यम. या अक्षरापासून समान दोन्ही बाजूंना समान क्रमांका इतकी अक्षर जोडी कोणती, असे प्रश्न ज्यावेळेस विचारलेले असतात त्यावेळेस देखील आपल्याला ऑप्शनचा विचार करावा लागेल, कारण पर्यायपैकी कोणती जोडी दोन्ही बाजूंना समान क्रमांकावर येते ते पाहावं लागेल. पण समान क्रमांकावर जोडी येणं याचा नेमका अर्थ काय ते आपण पाहूयात. की यम ही अक्षर आहे, इथून पहिल्या क्रमांकानं जरी म्हटलं तर यन आणि यल दोन्ही बाजूने प्रथम क्रमांक येईल. दुसऱ्या क्रमांकाचा विचार केला तर के आणि ओ हे सलग येतील. अशा पद्धतीने एक एक क्रमांक असे बाजूला सोडत सोडत समान क्रमांक, इकडनंही चौथा म्हटलं तर इकडनंही चौथ्याच क्रमांकाचा अक्षर आपल्याला घ्यावं लागेल. याच शिवाय यफ पासून यन पर्यंतचे अक्षर घेतले, आता यफ इथं आहे आणि यन इथं आहे, तर या दोन अक्षरांच्या मध्ये किती अक्षर आलेले आहेत असं आपल्याला विचारलं जातं. या ठिकाणी चूक होण्याची फार दाट शक्यता असते, कारण प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारलेला आहे याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. जसं की यफ आणि यन यांच्यामध्ये, मध्ये म्हटल्यानंतर ना यफ आणि यन दोघांनाही कन्सिडर करायचं नाही किंवा दोघांनाही मोजायचं नाही. यफ आणि यांच्यामध्ये विचारलंय म्हणजे ह्या दोघांना सोडून यांच्यामध्ये किती अक्षर आलेत ते मोजता आलं पाहिजे. इकडले 4 आणि इकडले 3 म्हणून 7 अक्षर काय असतील यफ आणि यांच्या मध्ये असतील. परंतु यफ पासून यन पर्यंत म्हणजे पासून पर्यंत असं ज्यावेळेस विचारलं असतं त्यावेळेस यफ ला सुरुवात करून यन ला शेवट या ठिकाणी केला पाहिजे. मग आणखी परत हे 2 अक्षर या ठिकाणी वाढतील, यफ पासून यन पर्यंत एकूण 9 अक्षर येतील. पण यफ आणि यन यांच्या मधोमध किंवा यांच्यामध्ये येणाऱ्या अक्षरांची संख्या किती असेल, 7 असेल. शिवाय प्रत्येक गटातील मधलं अक्षर घेतलं, प्रत्येक गट आपण गट पाहिलेले आहेत, प्रत्येक गटातील हा एक गट, 1 गट, 2 गट, 3 गट, 4 आणि हा 5वा गट.
तर या 5 गटापैकी मधोमध येणारे अक्षर घेतले, जसे की इथलं सी, हे एच, हे एम, हे आर आणि हे डब्ल्यू, यांचे आपण किंवा यांना आपण बाजूला घेतल्यानंतर किंवा याच्यावर सरळ साधा प्रश्न विचारलाय की प्रत्येक गटातील मधलं अक्षर काढून टाकलं, बाजूला काढलं आणि हे अक्षर वर्णमालेच्या शेवटी मांडली. पहा काय केलंय नेमकं, या संपूर्ण वर्णमालेतील मधोमध येणारं अक्षर हे तिथून काढून टाकलं, सरळ काढून घेतलं. म्हणजे आता इथं फक्त 4च अक्षर राहिले, इथं पण 4च अक्षर राहिले. प्रत्येक गटामध्ये 4 अक्षर शिल्लक आहेत आणि हे सगळे 5 काढलेले अक्षर काय केले, वर्णमालेच्या शेवटी मांडले. तर अशा वेळेस मधोमध कोणतं अक्षर येईल हे तुम्हाला विचारलं. आता काय असतं पहा, हे अक्षर आता वर्णमालेत नाही असं समजलं, हे पण नाही, हे मधले अक्षर वर्णमालेत नाहीयेत कारण ते आपण बाजूला काढून घेतलेत आणि अक्षरमालिकेच्या शेवटी ठेवलेले आहेत. शेवटी याच क्रमाने मांडलेले आहेत, म्हणजे या 1 2 3 4 5 जणांचा एक स्वतंत्र असा गट तयार झाला शेवटी. मग अशा वेळेस मधोमध कोणतं अक्षर येईल हे तुम्हाला विचारलंय. आता याचं उत्तर प्रत्येक अक्षर असे मोजत काढण्यापेक्षा आपण गट पद्धतीनेही काढू शकतो. इथं आता 4 जणांचा गट आहे, इथं 4 जणांचा गट आहे, इथं 4 जणांचा गट आहे, प्रत्येक ठिकाणी 4 अक्षरांचे गट आहेत. पण आपल्याला माहिती आहे या गटातील जरी एक अक्षर काढलेले असतील तर ते वर्णमालेच्या शेवटी मांडलेले आहेत, याचाच अर्थ वर्णमालेतील अक्षरांची संख्या कमी झालेली नाही. मग वर्णमालेमध्ये तर 25च अक्षर आहेत, हे जरी शेवटी मांडलेले असतील तरी अक्षरांची संख्या 25च राहिलेली आहे. मग अशा वेळेस 25च अक्षर आहेत, म्हणून वर्णमालेच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक कितवा असणार आहे, 13वाच असणार आहे. मग 13व्या क्रमांकाला कुठलं अक्षर येईल हे मात्र आपल्याला इथं आता शोधता आलं पाहिजे. मग ते कसं शोधणार, इथे 4 अक्षर आहेत, मगाशी 5 अक्षरांचे गट होते, आता इथे 4 अक्षरांचे गट आहेत असं मानलं तरी चालेल. मग हे 4 आणि 4 8 आणि 4 12, तर 13व्या क्रमांकाचं अक्षर कोणतं आलं, पी. पी हे अक्षर अशा वेळेस काय असेल, या संपूर्ण अक्षर मालिकेच्या मधोमध येणारा अक्षर असेल, कारण याचा क्रमांक किती मिळायला लागलाय, 13. मग या पी ला ज्यावेळेस तुम्ही उलट क्रमांकानेही क्रमांक द्याल, जसे की मग 1 2 3 4 5, ह्या 5 जणांचं एक गट शेवटी मांडलेला आहे. मग इथनं 5 ते झाले, हे 4 9 10 11 12 आणि 13. या पद्धतीनं आपल्याला इथं याचं उत्तर शोधता येईल. तर अशा पद्धतीनं वर्णमालेवर आधारित विविध प्रश्न, कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न जर विचारला तर त्याचंही उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. तर आता आपण सूचनापालन किंवा आकलन या घटकामध्ये सूचनापालन, संख्या मालिका आणि इंग्रजी अक्षरमाला या 3 मुद्द्यांचा या ठिकाणी विचार केलेला आहे.